अलख निरंजन। कोण म्हणायचं आपण? मी गोरक्ष, तुमच्या दारासमोर भिक्षा मागायला आलोय। वय सावित्री, अगं कोण आलंय बघ बाहेर, आणि येताना भिक्षा घेऊन ये। अगं बाया, एवढंसं लहान पोर आणि ते बी भिक्षा मागायला? आई बाप नाही वाटतं याला? काय रे पोरा, एकलाच फिरतो आहेस वय? नाही, माझ्या सोबत माझे गुरु आहेत। तेच माझे आई वडील, बंधू, सगळं काही आहे। बघा ना कसं बोलतोय त्यो। वय, अरे मग हे पीठ कशाला? बस इथंच आणि जेवून जा। नाही, कोणाच्या घरी जेवायची मला अनुभूती नाही। असलं कसलं गुरु तुझं? एवढ्याशा पोराला भिक्षा मागायला लावतात आणि जीव बी देईना। तुम्ही मला भिक्षा देत आहात, पण तुम्ही माझ्या गुरूंना काहीही बोललेलं मला आवडणार नाही। बरं बाबा, तुला नाही आवडत ना, मग नाही बोलणार। हे घे। आता किती दिवस आहेस इकडं? माझे गुरु सांगतील तोपर्यंत। बर, तुला काय बी लागलं ना तर येत जा। होय माई। अलख निरंजन। लय गोड पोरगा आहे, पण उन्हात हिंडते। काय म्हणावे आता याच्या गुरुला? गोरक्ष, तुझे माझ्यावर जे प्रेम आहे, जो भक्तिभाव आहे, त्यामुळे माझ्याबद्दल कोणी अपशब्द वापरलेले तुला आवडत नाही। परंतु निंदा असो वा स्तुती असो, तुझे चित्त स्थिर हवे। कारण गटातटात राहणाऱ्या मनुष्याचे विचार एकसारखे नसणार। भविष्यातही असे बरेच प्रसंग येतील, तेव्हा हे ध्यानात ठेव। अरे थांब थांब थांब, कोण कुठला मुलगा तू? मी गोरक्ष। अरे एकटाच कुठे चाललाय? मी भिक्षा मागायला आलो होतो, आता मी माझ्या गुरूंकडे चाललोय। तुझे गुरु कुठे आहेत? माझे गुरु गावाच्या बाहेर आहेत। आणि ते गावाबाहेर का थांबले आहेत? कारण झाडांच्या सहवासात अधिक राहायचे आणि माणसांच्या सहवासात कमी राहायचे म्हणून। हो का? मग ते का नाही आले तुझ्यासोबत भिक्षा मागायला? तुला एकट्याला का पाठवलं? आजपर्यंत तेच भिक्षा मागून आणायचे, आज मी पहिल्यांदा आलोय। माझ्या घरी येतोस का? मी तुला जेवायला वाढते। नाही, तशी मला आज्ञा नाही। त्यांना काय समजणार? तू जेवून जा ना। नाही, माझे गुरु उपाशी असताना मी का भोजन करू? वा रे वा, काय ते गुरु शिष्यांचं प्रेम। येतो माई। अलख निरंजन। काय आहात का घरी? यमुना, अगं ये ये।
कशी काय ग आलीस तू? बैस ना. अगं संध्याकाळी आमच्या घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे, ते सांगायला आले. हो का? अगं संध्याकाळची वेळ ना स्वयंपाकाच्या तयारीची असते. मला नाही जमणार, इरावती येईल. हो हो, मी नक्की आहे ना. अहो आई, आपल्याकडे होणाऱ्या कार्यक्रमाबद्दल तिला सांगायची का? अगं ती काय परकी काय आपल्याला? सांग सांग. कसला कार्यक्रम? अगं आपल्याकडे महारुद्र ठरला आहे, तर तिथे पूजेची तयारी, होम हवन, नैवेद्य, भोजन सगळं असणार. बरं यमुना, आता एवढी आलीच आहेस तर भाजी निवड पाहू. बरं इरावती, एवढा मोठा कार्यक्रम आहे? तिची निश्चित झालीये का? अगं नाही ग, आता दुपारी बसवून ठरवू. पण हा, तिची ठरली की दिवसभर तयारीला तू इथे यायचंस. हा सांगून ठेवते. हो हो, मी नक्की येईल. तुम्हाला एका बालयोगीचे दर्शन घ्यायचे का? बालयोगी? कुठला बालयोगी आणि कुठे भेटला ग तुला? आता तुमच्याकडे येत होते ना, तेव्हाच भेटला मला तो बालयोगी. अगं मग असं काय केलं? येताना त्याला बरोबर घेऊन नाही का यायचा? अगं भोजन तरी दिलं असतं नाही का? अहो मी तसं विचारलं त्याला, आमच्या घरी येतोस का? त्यावर तो म्हणाला, मी एका दिवशी एकाच घरी भिक्षा मागतो. म्हणजे तू बालयोगी साधा सुद्धा नसणार. हो ना, दुसरा कोणी योगी असता तर गावभर भिक्षा मागून गेला असता. पण मला सांगा, एवढ्या लहान मुलाला कोण बरं भिक्षा मागायला पाठवेल? अगं त्यांचे कोणीतरी गुरु आहेत म्हणे, गावाबाहेर थांबलेत, त्यांनीच पाठवलं त्याला. गुरु? हे काही मला पटले नाही. या असं बोलू नये. त्यांचे स्वतःचे सुद्धा काही नियम असतात. अहो हो, पण मला त्याला पाहायला आवडेल. हा अगं तो पुन्हा येईल गाव. बर, आता येते मी, मला आणखी खूप लोकांना सांगायचंय. बर, ये ये. अहो आई, आपल्या कार्यक्रमाला तो बालयोगी यायला हवा. अगं आपला योग असेल ना तर नक्की येईल. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमामि. आपण सांगितल्याप्रमाणे मी भिक्षा आणली आहे. भिक्षा मागतानाचे जे नियम आहेत ते तू पाळले आहेस ना गोरक्ष? नाही. नाही? हे तू काय म्हणतो आहेस? म्हणजे मी सांगितलेले नियम तू मोडलेस? नियम मोडून वर हसतो आहे. क्षमा असावी, मी भिक्षेचे सगळे नियम पाळले आहेत. म्हणजे तू माझी परीक्षा घेत होतास? नाही गुरुवर. काय काय म्हणाला? गुरुवर. हे म्हणायचे तुला कसे सुचले? तुम्ही तुमच्या गुरूंविषयी सांगताना मी ऐकले होते. मी पण माझे गुरुच आहात ना. होय गोरक्ष, मी तुला माझा शिष्य म्हणून स्वीकारले आहे आणि तुझा गुरु होणे हेही स्वीकारले आहे. एक दिवस त्याची जी औपचारिकता आहे तीही पूर्ण करू. हे गुरुवर, तुम्हाला भूक लागली असेल ना? नाही, मी तर तुझी वाट बघत उभा होतो. तू कसा चालत गेला असतील, लोक तुला काय म्हणाले असतील, तू पहिल्यांदाच असा बाहेर गेलास ना. कसे वाटले रे? वाटेत काही जण विचारत होते, कोण कुठला हा? आणि मला भिक्षा मिळायलाही कष्ट पडले नाही. मला काळजी वाटत होती तुझी.
मला असं वाटत होतं की तुम्ही एकटे असाल. मला लवकर गेलं पाहिजे. मी तुमच्यासाठी भोजन तयार करू का? नाही, नको. सगळं एकाच दिवशी नको गोरख. तू आता बैस, मी तुझ्यासाठी भोजन तयार करतो. हो, मला खरंच खूप भूक लागली आहे. हो ना, आण ती झोळी. लवकर तयार करतो बघ. त्या कमंडलू मधलं पाणी घे हातावर. हो. अस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभत त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड. आता इथे आसनावर नीट बैस. अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन हो अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन हो अलग निरंजन. साऱ्या विश्वाचा प्रतिपालक तू, दुःखाचा संहारक तू, वेदांचाही कारक तू, शिवहर शंभू. हे नवनारायण अवतार तू, दीनदुबळ्यांचा दाता तू, गुरुशक्तीचा सेवक तू, शिवहर शंभू. अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन हो अलग निरंजन. हे बघ, तुला अशा पद्धतीने स्वयंपाक करता आला पाहिजे. हो, मी ते पाहिलंय, त्यामुळे मला करता येईल. आता भोजनाला सुरुवात कर. पण तुमच्या आधी मी कसं खाऊ? तू अजून लहान आहेस. तुला शिकवले आहेत त्याप्रमाणे घास बाजूला काढून ठेव आणि अन्न ग्रहण कर. मच्छिंद्र, मी जे सांगितले तसे तू गोरक्ष सोबत कठोर वागायला सुरुवात केलीस, हे उत्तम झाले. यानंतर नाथ परंपरेतील नियमाप्रमाणे गुरु शिष्य परंपरेची जी औपचारिकता आहे ती एक एक करून तू पूर्ण करावीस. म्हणजे भविष्यात हे नियम निश्चित होऊन पाळले जातील, त्याला एक मान्यता मिळेल. आणि हे सगळे नियम गोरक्षला कळणे आवश्यक आहे. म्हणजे तो जेव्हा मोठा होईल तेव्हा तोही गुरु म्हणून या नियमांचं पालन करेल. हे गुरुवर, हे श्री दत्तात्रय, गोरक्षचे बालपण पाहता माझे त्याच्यावर जे प्रेम आहे त्यावरून तुम्हाला वाटणे साहजिक आहे की मी मोहमायेत अडकलो आहे का. परंतु योग्य वेळी तुम्ही जाणीव करून दिली आणि गोरक्षाची साधना मी सुरू केली आहे. आपल्याकडून आणि श्री महादेवांकडून जे गुप्त ज्ञान मला प्राप्त झाले ते सर्व मी गोरक्षला देतो आहे. साऱ्या विश्वाचा प्रतिपालक तू, दुःखाचा संहारक तू, वेदांचाही कारक तू, शिवहर शंभू. नवनारायण अवतार तू, दीनदुबळ्यांचा दाता तू, गुरुशक्तीचा सेवक तू, शिवहर शंभू. हे गुरुवर, मी धुनीसाठी हे लाकडे आणले आहे. आपण ह्यांना समिधा म्हणूया.
कोणकोणत्या झाडाच्या आहेत ह्या समिधा? औदुंबर, बेल आणि अश्वत्थ. उत्तम. अहो हा. पाणी. अहो महारुद्राची तिथी ठरवलीत का तुम्ही? अगं महारुद्र म्हणजे काय साधी गोष्ट आहे का? होम हवन होणार, महादेवांच्या मंत्रांची आवर्तनं होणार, त्याच्यासाठी पूर्व तयारी करावी लागणार. हो, पण तिथी ठरवली नाही तर तयारी कशी काय करणार? अगं ते केवळ माझ्यावर अवलंबून नाही, पिताश्री काय म्हणतात त्यावर अवलंबून आहे. अहो हो, पण नैवेद्य होणार, महाप्रसाद होणार, भोजन होणार, आम्हालाही स्वयंपाकाचे नियोजन करावेच लागणार ना. हो कळलंय मला. आई आणि तू स्वयंपाकाचं काय ते ठरवा, मी तुला निश्चित तिथी सांगतो. बर ठीक आहे. अहो हा तुम्हाला सांगायचंच विसरून गेले. मगाशी यमुना येऊन गेली. हा. ती म्हणत होती की गावात कोणी बालयोगी आले आहेत. अरे वा, असं असेल तर त्यांनाही बोलवू आपण महारुद्राला. हो, त्या बालकाची आणि आपली भेट व्हायला हवी फक्त. महादेवांची जी इच्छा असेल ना तेच होईल. नमस्कार गुरुदेव. शुभम भवतु. कनकगिरी गावात आपले स्वागत आहे. गुरुवर, आपण एकटेच आहात की आणखी कोणी सोबत आहे? माझा शिष्य आहे, परंतु भिक्षेसाठी तो गावात गेला आहे. मी आपल्यासाठी काही करू शकतो का गुरुवर? आपण प्रेमाने एवढे विचारले त्यातच सर्व काही आहे. कनकगिरी गावातच माझं घर आहे. गावात कोणी सत्पुरुष आले तर त्यांचं आदरातिथ्य करायचा यथाशक्ती प्रयत्न करतो. आपल्यासारखी सज्जन मंडळी अजूनही आहेत, म्हणून भिक्षेची परंपरा जिवंत आहे. भिक्षेमागे जो विचार आहे तो सगळ्यांना समजतोच असे नाही, परंतु तो आपण समजून घेता हे महत्वाचे आहे. गुरुवर, आपल्यासारख्या संतांमुळे पापपुण्याचं संतुलन बिघडत नाही. एका अर्थी आपण पुण्याचा साठा वाढवून प्रजेवरती उपकारच करत आहात. आपल्या भेटीचा योग आला. आता मी तुम्हाला विनमुख पाठवणार नाही. ह्या धुनीतली विभूती आपण स्वतः लावून घ्या, तुमचे रक्षण होईल. जशी आज्ञा गुरुवर. महादेवाच्या मंदिरात पूजा करून येत होतो आणि आपले दर्शन घडले. हा शुभ संकेतच समजतो. आपल्या कुटुंबावर श्री महादेवांची कृपा आहे. आजवर दारात आलेल्या योगी, यती, संत यांना आपण जे दान केले त्याचे संचित आपल्या पाठीशी आहे. हे संचित असेच वाढत राहील असे पहा. हे निश्चितच ध्यानात ठेवीन. आज्ञा असावी गुरुवर. तुमची माझी भेट झाली याचा अर्थ काहीतरी ऋणानुबंध आहे. हे गुरुवर, आता रात्र झाली आहे. असे असतानाही मी तुम्हाला झोपलेलं पाहिले नाही. साधना करणाऱ्याने झोप आणि भूक ही कमीच ठेवायला हवी. परंतु त्याने काय होईल? सूर्यास्त आणि सूर्योदय ह्या चक्रामध्ये अधिकाधिक क्षण हे समाधीचे असायला हवे. ह्या क्षणांमध्ये अत्यंत सावध असायला हवे. तसेच आपल्या सद्गुरूंचे स्मरणही करायला हवे. मग मी आज झोपणार नाही.
तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी कमीत कमी झोप घेईल. अरे पण त्यासाठी योगाभ्यास करणे आवश्यक आहे आणि त्यासाठी तसे शरीर असणे तेही महत्वाचे आहे.